अजितदादांनी भुजबळ यांच्यावर अन्याय केलाय. छगन भुजबळ यांनी निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन त्यांनी जे नेतृत्व केलं, ओबीसी नेता म्हणून ते जे पुढे आले होते आणि त्यांनी ओबीसींसाठी लढण्याचं काम केलं होतं, तेवढं त्यांना न्याय पक्ष देईल असं वाटत होतं. पण कुठेतरी त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम त्यांच्या पक्षानं केलं असं मला दिसतंय. मीडियात मी पाहिलं तर प्रचंड अशी नाराजी त्यांची दिसत होती, पण हा त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. त्यांच्या नेतृत्वात त्यांनी पक्षाच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांना आज कुठेतरी डावलून नवीन लोकांना संधी देण्याचं काम पक्षाने केलेलं दिसतंय. आज छगन भुजबळ साहेबांनी त्यांच्या पक्षासाठी त्यांची जी काय भूमिका असेल ती त्यांनी मांडली. त्यांनी पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व करत या निवडणुकीमध्ये ते सामोरे गेले. एक ज्येष्ठ नेते म्हणून, ओबीसी नेता म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आणि त्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल असं प्रत्येकाला वाटत असताना त्यांना डावलून इतरांना दिलेलं आहे. कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, कारण वापर केला त्यांचा निवडणुकीपुरता आणि मग नंतर त्यांना डावललं, हे चुकीचंच आहे. आज अनिलदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं पूर्णपणे नेतृत्व या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी धुळ्यामध्ये नेतृत्व केलं, नंदुरबारच्या येथे नेतृत्व केलंय आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, हा कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच आहे. ते का म्हणाले ते तेच सांगू शकतील. पण आम्हाला एवढंच वाटतंय की पक्षासाठी त्यांनी निवडणुकीमध्ये जी महत्वाची भूमिका घेऊन त्यांनी जे नेतृत्व केलेलं आहे, ओबीसी नेता म्हणून ते जे पुढे आले होते आणि त्यांनी ओबीसींसाठी लढण्याचं काम केलं होतं, तर तेवढं त्यांना न्याय पक्ष देईल असं वाटलं होतं. पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच करण्याचं काम त्यांच्या पक्षाने केलेलं आहे असं दिसतंय. सांगलीच्या वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात वानरांचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतोय. येथील शेतातील भाजीपाला पिके वानरसेना फस्त करतायत, त्यामुळे शेतकऱ्यांना वानरसेना डोकेदुखी ठरत आहे. शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होत आहे. वाळवा तालुक्यातील विशेषतः वारणा पट्ट्यात जास्तीत जास्त भाजीपाला पिकवला जातोय आणि भाजीपालाही बहरू लागलाय. त्यातच सध्या वानरांना खाण्यासाठी काही नसल्याने वानरसेनानं शेतातील भाजीपालाकडे आपला मोर्चा वळवलाय. भाजीपाला, हरभरा, गहू या पिकावर अगदी लहान असताना सुद्धा वानरांचा कळपच्या कळप या शेतात येऊन ही पिके उपटून टाकत असे. त्यामुळे आता पट्ट्यातील शेतकरी त्रस्त झालेत. यह साधारण किताब नहीं है पर आपके जीवन का दर्पण है, असा वेगळा संदेश देत आपल्या पुस्तक स्टॉलकडे वाचकांनी यावं याकरता पुस्तक महोत्सवात तरुण पिढी आचार्य प्रशांत यांचा पुस्तकांचा प्रचार कबीरांचे दोहे गात भजन करत महोत्सवाच्या आवारात करताना ते दिसले. आचार्य प्रशांत हे गीता, उपनिषद, संतवाणी, बौद्ध दर्शन याबाबत ते समाजात मार्गदर्शन करत असतात. तसंच देशातील सर्वात मोठी गीता परीक्षाही ते घेतात. तर अशा आचार्य प्रशांत यांनी लिहिलेली विविध पुस्तकांकडे लक्ष वेधून घेण्याकरिता महोत्सवाच्या आवारात ही तरुण मुले भजन आणि कबीरांचे दोहे गाताना दिसतात. महोत्सवातील C4 मध्ये आचार्य प्रशांत यांची विविध पुस्तकं वाचायला शिवाय पाहायला सुद्धा मिळतात. नमस्कार सर्वांना. पुणे पुस्तक महोत्सव मध्ये C4 हा स्टॉल आम्ही लावलेला आहे आणि मुख्यतः हा स्टॉल आहे आध्यात्मिक पुस्तकं असतील, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, सायकोलॉजी, मानसशास्त्र या विषयांवर आधारित असणारी पुस्तकं आम्ही C4 स्टॉलमध्ये लावलेली आहेत. आणि विशेषतः आचार्य प्रशांत म्हणून जे आहेत, एशिया खंडातलं म्हणजे आपल्या आशिया खंडातील आणि भारतातील सगळ्यात मोठं यूट्यूब चॅनल आचार्य प्रशांत यांचं आहे. आणि यांची पुस्तकं ठेवण्याची कारणं हीच की आपला सध्या आज भारतातील 5 पैकी 4 लोक डिप्रेशन, एन्झायटी, मानसिक जे रोग आहेत त्याच्यातून आपण जातोय. आणि धर्माचा अर्थ आपल्या आयुष्यात कर्मकांड, रीतिरिवाज, परंपरा याच्यापुरतंच मर्यादित राहिलेला आहे. पण धर्म म्हणजे भगवद्गीतेमध्ये म्हटलं की स्वधर्मे निधनम श्रेयो, म्हणजे स्वतःला जाणणं हाच धर्म आहे. तर आम्ही भजनांच्या माध्यमातून म्हणजे धर्म आपल्यापर्यंत आपल्याला सुद्धा माहिती की आपल्या संतांनी खूप चांगल्या पद्धतीने धर्म म्हणजे काय आपल्याला सांगितलं. तर आम्ही कबीर साहेबांचे दोहे आणि कबीर साहेबांच्या भजनांचं गायन करून आम्ही इथं लोकांना आमच्या स्टॉलपर्यंत खेचून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. 16 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी नग्न अवस्थेत एक मनोरुग्ण CST टू कल्याण AC लोकलमध्ये घाटकोपर येथे महिला डब्यात चढला आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या माणसाला महिलांनी हटकण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तो स्टेशनवर उतरला नव्हता. यातच TCने त्याला प्लॅटफॉर्मवर उतरवलं. मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दिवसा ढवळ्या असा प्रकार होत असल्यानं RPF आणि लोहमार्ग पोलीस करतात तरी काय असा सवाल उपस्थित केला जातो. याच घटनेचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय. पुणे शहरातील मुख्य रस्ता सद्गुरू जंगली महाराज रस्ता येथे एक पावसाळी चेंबरला छोटासा खड्डा पडला होता. या खड्ड्यांच्या आतमध्ये बघितलं असता रस्त्याच्या खालच्या बाजूला सर्व पोकळ झाला होता.
यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र याबाबत पुणे मनपा अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आणि ही बाब लक्षात आली नसती तर अपघात होण्याची शक्यता होती. पंतप्रधानांना काही मर्यादा असतात, त्यांना 4 देश सांभाळावे लागतात, व्यापार वगैरेसाठी त्यांना लाचार व्हावं लागतं, त्यामुळे ते मोनी बाबा बनतात. अशा शब्दात पुरीच्या शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आमच्याकडे मात्र कोणतीही लाचारी नाही, आम्हाला मोनी बाबा बनण्याची गरज नाही, आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलतो. गौरक्षकांना गुंडांची उपमा मिळाली आहे असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री आदि के सामने लाचारी होती है. 204 देश हैं, उन पे ध्यान रखना पड़ता है. क्रिश्चियन तंत्र, कम्युनिस्ट तंत्र, मुस्लिम तंत्र, व्यापार तंत्र, हमारे पास वो लाचारी नहीं है. इसलिए बहुत सी बातें हैं जहाँ उनको मौनी बाबा बनना पड़ता है. दाढ़ी भले ही हो, भगवा कपड़ा भले ही हो, हमको मौनी बाबा बनने की जरूरत नहीं. हमको जहाँ बोलना बोलते हैं, उसका प्रभाव भी पड़ता है. तो हम कहाँ लाचारी व्यक्ति का, आप लाचारी व्यक्ति. सरकार के सामने कई परिस्थिति होती है, व्यापार तंत्र होता है देश में. अब सुनो, इस समय प्रधानमंत्री कौन है? हाँ, ये गुजरात है या महाराष्ट्र? पानी पी के बोलता हूँ. कूटनीति से संबद्ध जितने ग्रंथ हैं उनको पढ़ने के बाद 5 शब्द प्राप्त होते हैं. नमन, मिलन, दमन, अंकन, अनुगमन. कूटनीति का पर्यवसान 5 में ही है. नमन, मिलन, दमन, अंकन, अनुगमन, ये शब्द गढ़े गए हैं, शास्त्र सम्मत हैं. कूटनीति से संबद्ध जितने ग्रंथ हैं उनका सार 5 शब्दों में हमने बताया. नमन, मिलन, दमन, अंकन, अनुगमन, 5 में मोदी जी माहिर है. ये प्रशंसा हुई. आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालणारे आहोत. त्यामुळे परभणीत घडलेली दगडफेक, जाळपोळ आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या सर्व घटना जातीवादातून घडल्या नाहीत. जर कोणी नेता या सामाजिक विषयांना जातीय रंग देत असेल तर ते सर्वसामान्यांना पटणार नाही. जे 2 समाजामध्ये वाद असल्याचं दर्शवतात त्यांना संविधान समजले नाही असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. माझं एकच मत आहे की संविधानावर विश्वास असणारे आम्ही सर्वजण आहोत. या देशामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही ज्याचा संविधानावर विश्वास नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. पण अधिकार देत असताना नाहीतर आपण जेव्हा संविधान योग्य पद्धतीने त्या संविधानाचा अभ्यास जेव्हा करतो त्याच्यामध्ये जातीवाद कुठंच दिसत नाही, त्याच्यामध्ये धर्मवाद दिसत नाही. सगळ्यांना समान वागणूक मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं कुठंतरी आम्हाला त्याच्यातून दिसतं. आणि हेच आम्ही संविधानाच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत. एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये नाहीतर एखाद्या भाषणाच्या माध्यमातून जर आपण कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य तिथं करत आहोत, त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षमध्ये कुठेतरी एक वाद 2 समाजामध्ये निर्माण करण्याचा जर प्रयत्न कुणी करत असेल तर मला असं वाटतं की त्यांना संविधानच समजलेलं नाही. आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. कुठल्याही प्रकारे जातीवाद, धर्मवाद या देशामध्ये राहू नये यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत आहोत. सामान्य लोकांना न्याय मिळणं ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. जर एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या दिशेने जर या विषयाला नाही तर या सामाजिक विषयाला जर राजकीय रंग देत असेल तर तो त्यांचा विषय आहे, हे लोकांना पटणार नाही. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात डावललं गेल्यानं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे समर्थक संतापलेत. गेल्या 2 दिवसांपासून छगन भुजबळ यांचे समर्थक हे ओबीसींचा फक्त महायुतीचे सरकार निवडून आणण्यासाठी उपयोग केला का असा प्रश्न विचारतात. छगन भुजबळ यांनी जहा नहीं चैना वहा नहीं रहना असं वक्तव्य केल्यानंतर माळी समाजात त्यांचं संतप्त पडसाद उमटलेत. एकीकडे भाजपानं आमदार जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांना मानाचे स्थान दिलं. मात्र ज्या नेत्यांच्या बळावर राष्ट्रवादी निवडून आली ते नेते मात्र डावलले जात आहेत अशी भावना भुजबळांच्या समर्थकांनी केली आहे.